नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थरकुडे अकॅडमी या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. माझं नाव निखिल सर आणि आज आपण केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री चालू करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की केमिस्ट्री कशा प्रकारे, व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री, केमिस्ट्री म्हणजे काय आणि त्याचं क्लासिफिकेशन केलेलं ब्रांच वाईज. कुठलं क्लासिफिकेशन केलेलं आपण, ऑर्गॅनिक केलेलं, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल अँड फिजिकल, हे 4 ब्रांचेसमध्ये केलं. तसं ब्रांचेस खूप आहेत, पण आपण 4 ब्रांचेसमध्ये क्लासिफिकेशन केलेलं होतं. कशाचं? केमिस्ट्रीचं. आणि केमिस्ट्री म्हणजे काय, एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री, दॅट वी हॅड अ डिस्कस इन द प्रिव्हियस लेक्चर. तुम्हाला जर ही व्हिडिओज व्यवस्थित समजायची असेल तर अगोदरची व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पाठवलेली आहे प्रिव्हियस व्हिडिओची. ती व्हिडिओ पाहिल्यानंतर ही व्हिडिओ इझिली तुम्हाला समजेल. Okay, so let's start the chapter. Chapter name is what? Some basic concept of chemistry. First chapter we will start. Some basic concept of chemistry. Okay, so आपला चॅप्टर बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री चालू करण्याच्या अगोदर आपण एक अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं की मॅटर म्हणजे काय. ओके, मॅटर म्हणजे काय सांगितलेलं मी तुम्हाला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा मॅटर म्हणजे काय. व्हॉट इज अ मॅटर, काय मॅटर म्हणजे एनिथिंग अराउंड अस विच हॅज व्हॉल्यूम ऑर शेप विच ऑक्युपाय द स्पेस आर कॉल्ड ॲज मॅटर. ओके, आपल्या सोबतली जेवढ्या वस्तू आहेत, थिंग्स आहेत, ओके, त्या सगळ्या काय करतात, त्या सगळ्यांना काय बोलतात, मॅटर. मी एक्झाम्पल दिलेलं माझ्या मार्करचं दिलेलं आहे. आपली बॉडी पण मॅटर आहे, आपला मोबाईल पण मॅटर आहे, चेअर मॅटर आहे, टेबल, चॉक, ब्लॅकबोर्ड, व्हाईट बोर्ड, these are also called as matter. Okay, so matter means what student? काय मॅटर म्हणजे एनिथिंग अराउंड अस, what around us which occupy what by space and has व्हॉल्यूम, ज्याला आकारमान आहे आणि तो जागा व्यापू शकतो. मराठीमध्ये सांगायचं झालं अशा थिंग्सला, वस्तूला काय बोलतात, मॅटर. सो हाऊ विल यू क्लासिफाय द मॅटर. मॅटरचे वर्गीकरण कशा प्रकारे करू शकतो. हाऊ विल यू क्लासिफाय द मॅटर. 10वीपर्यंत शिकलेला आहात तुम्ही. एक फेमिलियर चॅप्टर नंबर 3 आठवतं का त्यांचं, हां, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, हां, सेकंड चॅप्टर. ओके, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. ओके, त्याचप्रमाणे आज आपण मॅटरचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे होऊ शकतं ती व्याख्या समजली, डेफिनेशन समजलं. काय मॅटर म्हणजे काय, एनिथिंग अराउंड अस विच हॅज व्हॉल्यूम अँड ऑक्युपाय द स्पेस. सभोवतालची आपली वस्तू जी आहे ती जागा व्यापते, त्याला आकारमान आहे, अशा वस्तूला काय बोलतो आपण, मॅटर. समजलं आहे. कोणी विचारलं मॅटर म्हणजे काय, तुझी बॉडी पण मॅटर आहे, तुझा मोबाईल पण मॅटर आहे, तू स्वतः एक मॅटर आहेस, तुझे चप्पल मॅटर आहे, शूज मॅटर आहे. ओके, एव्हरीबडी अंडरस्टँड. ऑर वी कॅन से इट इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ ॲटम. दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं आहे की ॲटमची एक बिल्डिंग ब्लॉक आहे, त्याला काय बोलतात, मॅटर. अशी पण लिहू शकता. इट इज अ व्हॉट, building block of atom are called what, matter. म्हणजे काय, बिल्डिंग तुम्ही बघितले ना कसे ब्लॉक असतात. ओके, फर्स्ट फ्लोअरला एवढे ब्लॉक, 3 ब्लॉक, सेकंड फ्लोअरला 3 ब्लॉक, थर्ड फ्लोअरला असे ब्लॉक वाईज असते. तसं मॅटर पण काय आहे, ॲटमची ब्लॉक वाईज अरेंजमेंट, ॲटमची बिल्डिंग. ॲटम म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय ॲटम, कसं बोलू शकता, हाऊ विल यू डिफाईन ॲटम.
building block of atom. But what is mean by atom? Anybody? What is atom? Yes, tell me. Comment box मध्ये सांगा चला. What is atom? Yes, it is a smallest particle are called as a atom. Smallest particle of matter are called as atom. Atom म्हणजे smallest particle म्हणजे काय? तुम्ही चॉकला घ्या, चॉकला पूर्ण पावडर प्रमाणे बनवा, पूर्ण पावडर बनवा आणि त्या पावडरचा छोटासा कण घेतला, पार्टिकल घेतला, छोटातला छोटा पार्टिकल त्या पावडरचा, तो तुमचा काय असेल? मॅटर. दिसेल का छोट्यातला छोटा पार्टिकल पावडरचा? इनविजिबल होईल का? होईल विजिबल. एकदम छोट्यातला छोटा पार्टिकल त्या पावडरचा होईल विजिबल. तो म्हणजे काय असतो? ॲटम. ते छोटे 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 ॲटम एकत्र जॉईन केले तर काय तयार होतं? चॉक तयार होतो. म्हणजे काय तयार होतो? मॅटर तयार होतो. ओके, समजले का? डाऊट आहे याच्यामध्ये? अंडरस्टूड ऑर नॉट? सो वी विल क्लासिफाय दिस मॅटर ऑन द बेसिस ऑफ वेदर इट इज अ प्युअर ऑर इम्प्युअर. ओके, म्हणजे प्युअर आणि इम्प्युअर म्हणजे काय ते बघणार आहोत आपण. तर हे रफ करू थोड्या वेळाने. ओके, तर ॲटमबद्दल समजलं काय, मॅटरबद्दल समजलं काय, तर आपण बघणार आहोत काय? क्लासिफिकेशन बघणार आहोत. तर क्लासिफिकेशन आपण अशा प्रकारे करू. ठीक आहे, तर पहिले क्लासिफिकेशन करणार आहोत प्युअर. ओके, म्हणजे मॅटर दोन प्रकारे असते, एक तर प्युअर असेल किंवा मिक्सचर. आता प्युअर मिक्सचर काय असतं? भानगड खुला माहिती आहे का? प्युअर हां, की त्याच्यामध्ये काहीच इम्प्युरिटी नाही. हां, ओरिजिनल. ओके, प्युअर म्हणजे काय? ओरिजिनल, काहीच हे केलेलं नाही आहे. मिक्सचर म्हणजे काय? हां, भेसळ, असा त्याचा अर्थ होतो ना मिक्सचरचा. बरोबर, म्हणजे काय? एक सबस्टंट असेल, एक पदार्थ असेल, त्याच्यामध्ये दुसरा कुठला तरी पदार्थ काय केलेला आहे आपण? मिक्स केला आहे, त्याला आपण काय म्हणणार? मिक्सचर. ओके, उदाहरण द्यायचं झालं तर दूध. दूध हे प्युअर दूध. आणि भेसळमध्ये काय मिक्स करता तुम्ही? पाणी मिक्स करता ना. ओके, काही जण पाणी पण मिक्स करतात, इवन काही जण ते सबस्टन्स पण भेटतो व्हाईटवालं, ते पण मिक्स करतात. हां, मी पण दुसरं काहीतरी असं वाईट ते समजत पण नाही. ठीक आहे, तशा प्रकारे सांगू शकतो. मग प्युअर इथं काय होतं की त्याच्यामध्ये तुम्ही त्याला पूर्णपणे हे केलं, ब्रोकन केलं, पूर्णपणे वेगळं केलं, तर वेगळं करू शकत नाही असे सबस्टन्स काय असतात? प्युअर. आणि ज्यांना सबस्टन्स तुम्ही वेगळं करू शकता ते काय झाले? मिक्सचर. दोन प्रकारे, द सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन इन टू द सिम्पलर सबस्टन्स आर कॉल्ड प्युअर. व्हॉट वी कॉल्ड ॲज? सबस्टन्सला काय करू शकता तुम्ही? पूर्णपणे ब्रोक करू शकत नाही सिम्पलमध्ये. ओके, मला एक पदार्थ प्रश्न सांगा की तुम्ही वॉटर आहे, वॉटरमधून तुम्ही हायड्रोजन आणि ऑक्सिजन इझिली ब्रेक करू शकता का? वेगळे करू शकता? सिम्पलर करू शकता? समजलं का? पण तेच तुम्ही जर एखादा मिक्सचर घेतला, एखादा कुठलाही मिक्सचर घेतला, कुठलाही मिक्सचर असेल, तुम्ही इवन तुम्ही मिक्सचरमध्ये बेस्ट एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता चहा, लिंबू सरबत, हे सगळे काय आहेत? मिक्सचर आहेत. ओके, अंडरस्टूड? लिंबू सरबत, चहा, हे सगळं तुम्ही मिक्सचर आहेत. आणि प्युअरमध्ये काय? ते काय? सिम्पल ब्रोकन डाऊन करू शकत नाही तुम्ही, वेगळे करू शकत नाही इझिली सिम्पलर सबस्टन्समध्ये. ओके, ते कसे असतात? प्युअर. अशा दोन प्रकारे क्लासिफाय केलेलं आहे. तर प्युअरच्या बद्दल आपण पाहिलेलं आहे. तर प्युअरला आपण क्लासिफाय करू शकतो.
ओके. तर प्युअरचं पहिले क्लासिफिकेशन काय होतं, इलेमेंट्स. इथे मी असं करतो जरा ब्रांचिंग करतो म्हणजे लक्षात येईल. इलेमेंट्स आणि दुसरा आहे कंपाऊंड. काय क्लासिफिकेशन केलेलं आहे इलेमेंटचं,